नमस्कार शेतकरी मित्रों, आज आहे गुरुवार दिनांक 16 जुलै 2026। मित्रों, कालपासून राज्याच्या विविध भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आज देखील राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रों, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या भागात पाऊस झालाय की नाही किंवा तुमच्या गावाचं नाव देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रों, आज आहे 16 जुलै 2026। या ठिकाणी आज मित्रांनो मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भामध्ये देखील पाऊस पाहायला मिळतो। आपण विदर्भापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच अमरावती, या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, या ठिकाणी वर्धा, या संपूर्ण मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान सकाळपासूनच ढगाळ पाहायला मिळते व दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अचलपूर असेल, अकोट असेल, अकोला या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। गडचिरोली असेल, वर्धा असेल, तसेच मित्रांनो या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। मित्रांनो, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये कालच्या तुलनेत आज देखील पाऊस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। लातूर असेल, या ठिकाणी बीड, धाराशिव, तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी बीड असेल, केज असेल, भूम, परांडा, वाशी, कळंब, तसेच या ठिकाणी धाराशिव, तुळजापूर, वैराग, लातूर, औसा, या ठिकाणी अहमदपूर, उदगीर, निलंगा या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। परळी, माजलगाव, या ठिकाणी सेलू, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, देऊळगाव राजा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जिंतूर व आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या ठिकाणी मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर, या ठिकाणी सोलापूर असेल, पुणे असेल, तसेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पंढरपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस देखील काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो। सांगोला तालुक्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। मित्रांनो, अकलूज तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। कुर्डुवाडी असेल, या ठिकाणी बार्शी, इंदापूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, बारामती, दौंड, या ठिकाणी श्रीगोंदा, राहू, शिरूर, पुणे असेल, सासवड, चाकण या भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, लोणंद, फलटण, वाई, वडूज, विटा, कराड, तसेच या ठिकाणी तासगाव, सांगली, आटपाडी, जत या संपूर्ण भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी ईश्वरपूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागातील मित्रांनो सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मालेगाव असेल, मनमाड असेल, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला 16 जुलैचा तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकणपट्टी, तसेच खानदेश या संपूर्ण भागामध्ये आज देखील भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा। धन्यवाद।